मात्र ज्या वेळेस पोटात भुकेचा खड्डा पडतो त्यावेळेस भाकरी डाउनलोड करून देणारं एखादं तरी ऍप्लिकेशन तुमच्या प्ले स्टोअर वर आहे का हो? आणि नसेल तर सरकार असं एखादं ऍप्लिकेशन लॉन्च करणार आहे का की ज्याच्या माध्यमातून आम्हाला भाकरी डाउनलोड करून घेता येईल? जर सरकार असं एखादं ऍप्लिकेशन लॉन्च करणार असेल तर दिल्लीच्या चौकामध्ये 4 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये बसून कुडकुडत आंदोलन करणाऱ्या त्या बळीराजाचं म्हणावं तितकं दुःख माझ्या काळजावर होणार नाही. पण जर सरकार असं एखादं ऍप्लिकेशन लॉन्चच करू शकत नसेल तर मात्र उभ्या जगाच्या भाकरीची व्यवस्था करणाऱ्या या बळीराजाला असं कुडकुडताना मी कधीच पाहू शकत नाही. अरे ज्या कोविड कालखंडात या देशाचा जीडीपी वजा 23.5% गेला होता त्याच कोविड कालखंडात या देशाचा जीडीपी कृषी क्षेत्राच्या माध्यमातून अधिक 3% ठेवून या देशाला उभं करण्याचं काम जर बळीराजाने केलं त्याच बळीराजाच्या वाट्याला पोलिसांच्या काठ्या त्याच बळीराजाच्या वाट्याला अश्रुधुरांचा मारा आणि त्याच बळीराजाच्या वाट्याला पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा येत असेल आणि तरी देखील हा बळीराजा तुम्हाला आणि मला अन्नाचा घासच बनवत असेल तर या बळीराजाच्या व्यथा आणि वेदना या कृषी विचारपीठाच्या व्यासपीठावर मांडणं मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणून नमस्कार, मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 63 विषय म्हणतोय शेती, बाजारभाव, कृषी कायदा, कुणाचा तोटा कुणाचा फायदा. हा भारत देश कृषी प्रधान देश म्हटला जातो. 1951 साली या देशाच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 51% होता पण आज दुर्भाग्याने 17.4% राहिलेला आहे. पण तरी आज या देशातली 48.9% जनता ही कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांवर अवलंबून आहे. म्हणून या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आज या आमच्या देशाचं कृषी क्षेत्र आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मग या कृषी क्षेत्राच्या बाजारभावाची काय अवस्था आहे? आज शेतकऱ्यांना बाजारभाव कसा दिला जातो? कांद्याचा भाव जरा वाढला तर कांद्याला सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात आणलं पाणी अशी दुसऱ्या दिवशी टीव्हीवरती बातमी दिसायला लागते. मात्र पेट्रोलचा भाव 120 ला गेला तरी सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी आलं नाही. काय तर गेल्या वर्षी तुरीचा भाव 5,800 झाला होता. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील वाटत होतं मात्र सरकारने इजिप्तवरून तूर आयात केली आणि 4,000च्या भावाने शेतकऱ्यांना तूर विकावी लागली. अर्थात तिथल्या बाजार व्यवस्थेनं वेळोवेळी शेतकऱ्यांचा बाजार करण्याचं काम केलेलं आहे हे पहिल्यांदा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही व्यवस्था पाहून आमच्याच कोल्हापूर मधला संदीप जगताप नावाचा एक कवी म्हणायला लागतो की आता कोणीच घेत नाही म्हणून तांबाट्या रस्त्यात ओतला जातोय. गाजर मुलीला चिरडून टाकलं जातंय पोळीमध्ये आणि कांदा तर आमच्या सारखा चढवला जातोय चाळीमध्ये. अरे शेपू मेथीच्या भाजीला आता ते जनावर सुद्धा खात नाही आणि ऊस वाढून आडवा पडलाय तर कुठलाच कारखाना नेत नाही. अरे कोबी फ्लावरच्या भरेल वावरात जेव्हा रोटर फिरत असतो शेतकऱ्याच्या काळजाच्या चिंधड्या उडत असतात आणि महागाई जर खाली ही भीषण परिस्थिती आज आपल्या देशाची आहे. पण हे सगळं कमी म्हणून की काय आमच्या सरकारने मध्यंतरी 3 कृषी कायदे आणले ते मागे घेतले हा दुसरा भाग. मात्र ते 3 कायदे काय सांगतात? सरकार म्हणते अत्यावश्यक वस्तू साठेबाजी सुधारणा कायदा, दुसरा कायदा आणला शेतकरी हक्क सुरक्षा किंमत हमी कृषी सेवा करार कायदा आणि तिसरा कायदा आणला शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा. सरकार म्हणते कुठेही माल विका. त्याचबरोबर सरकार म्हणते शेतकऱ्याने कितीही मोठ्या प्रमाणात माल साठा केला तरी चालेल. मला सरकारला विचारायचं आहे अरे ज्या शेतकऱ्याच्या हातावर आणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती आहे तो शेतकरी मालसाठा करेल कुठून? आता मोठमोठे व्यापारी गोदाम बांधायला लागले होते, मोठ्या प्रमाणात मालसाठा झाला होता. त्याचा तोटा सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य ग्राहकांना सगळ्यात मोठा होणार होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी आंदोलन दिल्लीच्या दिशेने नेलं आणि शेतकऱ्यांनी आंदोलन जसं दिल्लीच्या दिशेने नेलं अनेक जण म्हणत होते की शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक वळण घेतंय. मला त्यांना सांगायचं आहे जर शेतकऱ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असतं तर शेतकऱ्यांनी दुपारपर्यंत लाल किल्ल्यासह अख्खी दिल्ली नांगरून टाकली असती आणि संध्याकाळपर्यंत शेतकरी म्हणजे काय देशद्रोही खलिस्तानी पाकिस्तानी किंवा तो अफगाणिस्तान मधला तालिबानी नाही की ज्याच्या विरोधात तुम्ही सशस्त्र सेना उभी करताय. आणि शेतकरी या उभ्या जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याच्यासाठी योग्य धोरणं आखली पाहिजे. सरकार अनेक योजना आणतं. पंतप्रधान पीक विमा योजना, पंतप्रधान कर्जमाफी योजना, इनाम योजना, इतकंच काय तर संपदा योजना, किसान क्रेडिट कार्ड. मात्र या योजना जोपर्यंत सरकारी दप्तरांवरील कागदांवर न राहता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांच्या जगण्याचा कॅनव्हास रंगवणार नाहीत ना तोपर्यंत या देशातल्या शेतकऱ्यांचे मग आता काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं सरकारनं जिथं पाणी नाही तिथं पाणी पोहोचवण्यासाठी नदीजोड प्रकल्प केले पाहिजेत. सोबतच सिंचनाच्या सोयी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. योग्य प्रतीचं बी बियाणं शेतकऱ्यांना पुरवणं फार महत्त्वाचं आहे. सोबतच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या मुलांनी काय केलं पाहिजे तर आरोग्य शहर जाण्यापेक्षा अशा कृषी विद्यापीठांमध्ये MSc BSc ऍग्रीची डिग्री घेऊन शेतकरी बापाच्या पाठीवरचं ओझं कमी करता येतं का याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं 2015 साली सरकार सत्तेवर
किंवा कुठल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही ही वास्तविकता लक्षात घ्या. ती सरकार घेईल इतकाच आशावादासह शेवटी इतकंच म्हणतो की या तळतळणाऱ्या हिरव्यागार पिकांची शपथ घेऊन सांगतो हे नवनवीन कायदे आणून तुम्ही आमच्या व्यथा थोडीच बंद केल्या, काही दिवसांसाठी का असेना आमच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. अरे आमचं दुखत होतं बोट, तुम्ही पोटच कापून काढलं. आमचं आयुष्य आधीच होतं खरट, त्यात तुम्ही आणखी मीठ वाढलं, त्यात तुम्ही आणखी मीठ वाढलं. सर्ग कोड क्रमांक 7